नगरच्या प्रत्येक खेळाडूच्या टॅलेंट ओळखत असताना ही स्पर्धा प्रत्येक वर्षी नाविन्याने घेऊन येतात माँ भवानी स्पोर्ट्स. धीरज गुप्ता आपल्याला पाहायला मिळतात, ज्या साथीने आहेत. चांगल्या टी शर्ट्स इथे डिझाईन केल्यात आणि SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग सीझन 3 आपल्याला पाहायला मिळतं. मॅचला सुरुवात पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज असताना चला मॅचला इथून सुरुवात होत आहे. एका बाजूला अंशु आणि एका बाजूला सुमित, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज धीरज. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जी पब्लिक एक्झिबिशन मॅच साठी थांबली होती ती पब्लिक आता जेवायला घरी गेले आणि पुन्हा एकदा ते क्रिकेटकडे जोडले जातील यामध्ये ते मात्र शंका नाही. धावांची जर गती तपासून पाहिली तर एक बॉलचा खेळ झाला आणि एक बॉलचा खेळ संपल्यानंतर धावांची गती 1 वरती. शिवाजीनगर प्रीमियर लीग अगदी आपण पाहतात सुंदर असा हा क्राऊड. मिनी मुंबई म्हणून आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी होती परंतु तिथे स्वीप झोन मध्ये जिथे पाय पोहोचला क्रीज मध्ये आणि तदनंतर आता आपण पाहतात डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. इथे देखील आपण पाहतात फटका क्रॉसबॅटने खेळायचा होता. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ संपला आणि 2 धावा या धावफलकावरती आहेत. अंशु यांचा फटका इथे देखील कनेक्शन नाही झालं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 वरती. 3 धावा या धावफलकावरती आहेत. इथे देखील फटका तर चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात होतं. 5 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यावेळेला तुमच्याकडनं एक चांगली सुरुवात, स्वप्नगत सुरुवात, ड्रीम स्टार्ट हा महत्वाचा असतो. पुन्हा एकदा नरमातानं फक्त जेंटल पुशच्या साह्याने इथे सिंगल मिळवती आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 धावा. पहिलं षटक संपलं, 3 धावा. खूप चांगली अंडर फ्लड लाईट्स ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अगदी आजच्या या 3ऱ्या रजनीमध्ये. 4 रजनींमध्ये रात्रकालीन स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आली आणि शिवाजीनगरच्या या एका मोठ्या स्पर्धेला सुरुवात झाली 2 दिवसापूर्वी. आज 3ऱ्या रजनीमध्ये आपण पोहोचलो. उद्याची संध्याकाळ आणि या सुवर्ण चमचमत्या ट्रॉफीवरती उद्या रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान कुठल्या संघाचं नाव लिहिलं जाईल सन्मानानं. गोलंदाज तयार. दुसरं षटक. बॉलर नेम योगेश. योगेश यांचा फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप. अगदी योगेश बॉल कडे पाहत राहिले आणि चेंडू डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर जाताना ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली युट्यूब वाहिनी अगदी कमी कालावधीमध्ये सरावली. इथनं मात्र या चॅनलची सुरुवात आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल ज्या पद्धतीनं ओम साईनं प्रगती केली. आज ओम साईचे प्रॉपरायटर अक्षय आहेत आमच्या साथीने. अक्षय मोरे ब्रँड पालघरचा आणि एका बाजूला कुश आहेत. सरावलीचे एक दिग्गज असे लाईव्ह अपडेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील बॅटची कट. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गोशंकित क्षेत्रात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. यानंतर देखील आपण पाहतात 4 सामन्यांचा शेड्यूल संपूर्णपणे बाकी आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो वेळ कमी घेता जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित आम्ही करतो. वेळेचा विचार केला तर 11:07 इथे झालेत आणि आजच्या रजनीतील हा सामना जर तपासून पाहिला तर तो आहे 6वा मॅच. एक्झिबिशन जर सामना पकडला तर तो 7वा सामना आपल्याला सुरू होताना बघायला मिळाला. गोलंदाज तयार. एक्स्ट्रा मध्ये आता इथे गोलंदाजी. या एक्स्ट्रा चेंडू मध्ये धावसंख्या आता आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी सातत्यानं होत आहे. तुम्हाला इथून खऱ्या अर्थानं या गोलंदाजीला कंट्रोल मध्ये आणावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही अंडरआर्म क्रिकेटचा खेळ खेळता त्यावेळेला तुमच्यातली कलागुण, कौशल्य, नैपुण्य, कसब सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद. गॉन. नवीन फलंदाज लाविन्य खरद एक चांगले अष्टपैलू खेळाडू. एक्झिबिशन मॅच मध्ये पराभवाची चव चाखावी लागली
परंतु आता संघाकरिता आपण पाहतात संघाच्या हितासाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल लाविण्याचा फटका डाऊन द ग्राउंड अलॉंग दी अपसाइड आणि जिथे आपण पाहतात सिंगल नाही मिळणार. आता इथून आपण पाहतात डॉट बॉल येतोय. धावांची गती तपासून पाहिली तर या षटकामध्ये बॉल झालेत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 धावा होत्या. आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. हे षटक जे आहे ना ते खऱ्या अर्थानं आता येताना बोईसरची मालगाडी पाहिली. अगदी डब्यांवरती डबे तशी आता व्हाईट बॉल इथे संपत नाही आणि खऱ्या अर्थाने इथे हे षटक लांबवलंय. फटका तर इथे जरूर खेळला. सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 धावा. 12 क्रमांक भारतासाठी खूप महत्वाचा राहिला. 19 सप्टेंबर 2007 6 चेंडू आणि 6 षटकार ठोकणारा खेळाडू युवराज सिंग ज्याचा खऱ्या अर्थानं आठवणीतली ती तारीख 19 सप्टेंबर असं 12 क्रमांकाचा उल्लेख केला तर 2007च्या वर्ल्ड कप मध्ये जबरदस्त कामगिरी. तदनंतर 2011च्या विश्वचषकात मॅन ऑफ द सिरीज वानखेडेच्या मैदानात बाईकवरती स्वार आणि 2012 पासून आयुष्याला लागलेला कठीण काळ परंतु न डगमगता न थांबता न झुकता कॅन्सरशी लढा देत 2015ला पुन्हा एकदा कम बॅक केला आणि युवराज सिंग आपण पाहतायत 2015ला कानपूरच्या मैदानात इंग्लंडच्या विपक्षात पुन्हा एकदा 150 धावा ठोकणारा खेळाडू ठरला. म्हणून खऱ्या अर्थानं आपण पाहतात युवराज सिंगला एक वेगळी रिस्पेक्ट मिळते आणि ज्या वेळेला ते रिटायर झाले त्यावेळेला त्यांच्या जर्सीला देखील रिटायर केलं की भारतात आता येणारे खेळाडू जे राहतील त्यांच्यासाठी तो 12 क्रमांक ठेवला जाणार नाही हे त्यांनी कमवलं. आयुष्य जगताना तुम्ही किती वर्ष कसं जगलात हे महत्वाचं असतं. त्या आयुष्यात जगताना तुम्ही किती माणसं कमावली ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इथे देखील फटका खेळला अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावेने स्कोर काढला. आता धावगती जाऊन पोहोचते 16 वरती लाविन्य खरत. इथे देखील फटका तर तिथेच खेळला. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सेफ झोन मध्ये पंच पोहोचले. पंच दर्शवतात की बॅट ग्राउंड झालेली आहे आणि बिट्टू समीर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर खेळला. फॉलोइंग स्वीप करायचा होता. अगदी वेगाने पुढे सरकले आणि तदनंतर धावांची गती जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 17 रन 17 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये 4. या वेळेला व्हाईट बॉल. एका बाजूला लाविन्य दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. त्या व्हाईट बॉलला तुम्हाला सोडावं लागेल. 18 धावा. द रन मशीन विराट कोहली टॅप केलाय बॉलला आणि इथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सेफ आहे. चौकार आहे का. पंचाने दर्शवले की तो चौकार आहे. चेक होईल जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पाय पडलाय का. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता इथे जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 18. जर हा चौकार आला तर खऱ्या अर्थानं 22 होतील आणि जर तो चौकार नसला तर मग 18 वरती धावफलक स्थिर राहील. पंच समीर खान बिट्टू यांनी मात्र सांगितलं की आधुनिक काळाकडे अलीकडच्या काळात युट्यूब सारखी संकल्पना आली आणि या टेनिस बॉलची पारदर्शकता वाढली आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय दूध का दूध और पाणी का पाणी या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. खऱ्या अर्थानं ओम साई स्पोर्ट्स युट्यूब टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी सांगितलंय की तिसरे पंच पाहतायत शहानिशा करतायत आणि तदनंतर काय घडलं जाईल या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता स्वतः बिट्टू यांना इथे यावं लागतं की काय घडलंय. एक रन क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचा आहे. एक रन सामना कित्येक वेळा बदलताना आपण पाहिलेले आहेत. इंग्लंड विपक्षात न्यूझीलंड 2019 विश्वचषक लॉर्ड्स मैदान आणि सामना टाय झाला. त्यावेळेला सुपर ओव्हर मध्ये गेला. सुपर ओव्हर टाय झाली. शेवटी बाउंड्री काउंट झाल्या आणि तदनंतर इंग्लंड संघाला विश्व विजेता 2019चा ठरवला गेला. म्हणून अनुषंगानं एक रन क्रिकेटमध्ये किती मायने राखते या गोष्टी तुमच्याकडे खूप महत्वाच्या असतात. एक रन साठी झगडावं लागतं.
ऑन स्क्रीन जे काही दिसेल ते पंच दर्शवतील आणि पंचांनी तो चेंडू दॅट्स अ 4 रन्स. धावसंख्या आता 4-22 वरती जाऊन पोहोचली. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर तिसऱ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल. चांगला चेंडू वेग वाढवला या बॉलचा. आता लाविण्य करत व्हाईट बॉल करिता मागणी करत होते. पंचांनी त्याला सरळ नकार दिला. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 22. बोईसर मध्ये खऱ्या अर्थानं सालवड इथे आपण आहोत, जिथे शिवाजीनगर अशी मात्र एक मोठी स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. 2 कॅमेराने ही स्पर्धा लाईव्ह निखिल ठाकूर यांच्या माध्यमातून उपसरपंच पदावरती विराजमान आहेत आणि खऱ्या अर्थानं गावाच्या विकासासाठी झटणार नाव म्हणून आपण त्यांना अनेक वेळा पाहिलंय आणि त्यांची ही स्पर्धा 1 मॅन शो. गोलंदाज तयार. षटकातील पहिला बॉल, चौथं षटक. खूप चांगला फटका मनगटाच्या साह्यानं बॉलला फक्त जेंटल पुश केलं. आता इथे आपण पाहू शकताय हा बॉल येतोय डॉट बॉलनं स्कोर काढला. धावगती 22 वरती स्थिर आहे. चौथं षटक. फॉलोइंग स्वीक फटका तर जरूर खेळलाय. आधीच मनसुबा व्यक्त केला होता की ऑन साइडलाच मारीन आणि तदनंतर तिथे फटका तर केले, परंतु जे कनेक्शन ताकदीचं व्हायला हवं ते नाही झालं आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत आता इथे धावफलक सिंगलनं आगेकूच करते जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 23 रन्स. टॅप केले बॉलला. टॅप खेळण्याच्या प्रयत्नात आता डॉट बॉल येत आहेत. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला थोडंसं टेन्शन वाढवणार राहील. तुम्ही रन चेज मध्ये ज्या वेळेला रन टार्गेट मध्ये असता त्यावेळेला तुम्हाला फक्त प्रत्येक बॉल वरती रन आणि रन हेच तुमच्याकडचं एक अस्त्र असतं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे तयार होतील. या वेळेला आपण पाहतायत षटक क्रमांक 4 आणि चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. कुश आम्हाला दर्शवतात काय फटका खेळला. अप्रतिम. विराट प्रेम कोहलीचा क्लास इथे बघायला मिळाला या चौकाच्या साह्यानं. 28 रन. 4 बॉलचा खेळ झाला. 28 धावा. षटक क्रमांक हे 4 यानंतरचं एक षटक तेही तेवढंच महत्वाचं आणि ते षटक हाताळण्याकरिता कुठला असा गोलंदाज असेल जो चांगली गोलंदाजी करून दाखवेल या मॅच मध्ये. लाविण्यासारखा एक दिग्गज फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. साथीने आपल्याला फलंदाज बघायला मिळतात. अंशू जो ओपनिंग पेअर साठी दाखल झाला होता. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. डॉट बॉल येतोय. या षटकातील अगदी आता शेवटचा बॉल बाकी असेल. धावसंख्या 28 वरती स्थिर आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नो बॉल आणि नो बॉल प्लस 4. सोने पे सुहागा आप बैल मुझे मार अशी स्थिती बघायला मिळाली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना धावसंख्या आता इथून वेगानं वाढली आणि जाऊन पोहोचले 33 धावांवरती. साधारण ही गोलंदाजी तुम्हाला नाही चालणार. आता जिथे धावफलक थोडंसं शांत झालं होतं त्यावेळेला संधी मात्र क्रिएट करून दिली फलंदाजाकरिता आणि धावसंख्या आपण पाहतात इथे देखील काय क्षेत्ररक्षण केलं. एकदा जोरदार टाळ्या करण सिंग करिता. का म्हणून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मी या संपूर्ण सालवड पास्थळ मध्ये माझ्या नावाचा बोलबाला राहतो. करण सिंगने करून दाखवलं काय क्षेत्ररक्षण. अफलातून ट्रिमॅन्डस फिल्डिंग. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 रन्स. षटकांचा 34 धावात क्षमस्व. 36 नसून त्या 34 धावात आणि 34 वरती एक गडी बाद झाला. विचार विनिमय करण्यास भाग लावलाय कारण फलंदाजी अफलातून राहिली. यानंतरच्या सामन्याचा टॉस जे काही शेड्यूल नुसार असेल ते आम्हाला पोहोचवा आणि नेक्स्ट मॅचचा तोही टॉस तेवढाच महत्वाचा राहील. अजून येणारे इथून 4 सामने वेळेचा विचार केला तर 11:30च्या सुमारास आपण आहोत मित्रांनो. थोडंसं स्पीडअप करा. 34 4 षटकांचा खेळ संपलाय. अगदी या पहिल्या इनिंग मधला निर्णायक पहिल्या इनिंगला ब्रेक करण्याकरिता हे षटक पाहायला मिळतं. शिवाजीनगर ही नगरी आता खऱ्या अर्थानं दुमदुमते. मागच्या 3 रजनींमध्ये क्रिकेटचं खूप चांगलं पोषक वातावरण. अंडर फ्लडलाइट्स प्रकाश जोथातली स्पर्धा. चांगलं क्षेत्ररक्षण. एफर्ट्स डेडिकेशन. संघासाठी 100% समर्पण करत असताना आपल्याला संघ बघायला मिळतोय. काय घडले कशासाठी. नो बॉल करिता इथे आपण चेक करणार आहोत. रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेस आणि एका बाजूला वैदिक 11 दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. प्लीज आपण टॉस साठी येण्याची कृपा करावी. नेक्स्ट मॅच नंबर अर्थात आपण पाहतात तो 8 असेल.
आजच्या संपूर्ण रजनीमध्ये जर तपासून पाहिलं तर 11 मॅचचं एक मोठं शेड्यूल आहे. पंच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चेंडू हाताळल्यानंतर कमरेच्या वरती तो बॉल राहिला असं म्हणणं आहे, परंतु तो चेंडू आता पंच काय दर्शवतील, तो खाली डीप होतो आहे. त्या अनुषंगाने फेअर बॉल. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 35 रन, 35 रन्स. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि लाविन्य करत मैदानाच्या आतमध्ये पास्तरचा ब्रँड खेळाडू अंडरम पासूनची सुरुवात ओव्हरम मध्ये दिग्गज तारा बनला गेला. यावेळेला आपण पाहतात फटका फसला बॉक्स विकेटच्या स्वरूपात. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. जर आपण तपासून पाहिलं तर आता इथे धावसंख्या फलकावरती 35 आणि 35 वरती धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद 11 या संघाला आपण पाहताय. सध्या नवीन फलंदाज दाखल झाले. चला थोडं स्पीडअप करा. पंच आपण देखील लक्षात घ्या स्पीडअप साठी सांगत चला प्रत्येक बॉल मागे, कारण इथे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात आणखीन 4 सामने आहेत. गोलंदाज तयार होतील. या वेळेला फटका तर जरूर खेळला. करण सिंगच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. तू चल मे आया ही स्थिती सध्या बघायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. कोणीच जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही आणि इथून आपण पाहतात आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 35 ला धक्का तिसरा. गोलंदाज तयार. या वेळेला पाडल स्वीप करायचं होतं. अगदी आपण पाहतायत बैठक घातली होती मुख्य क्रीज वरती, परंतु चेंडूचा वेग आणि टप्पा आणि त्यामधला शार्पटन या सगळ्या गोष्टी करणं दाखवल्या आणि ज्या अनुषंगाने आता हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे देखील फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी आणि नाही स्टंप येण्याच्या नाही नॉट आउट आहे, कारण बॉल हातामध्ये आलाच नव्हता. त्या आधीच स्टंप उद्ध्वस्त केले, कारण तिथून आपण पाहतायत नॉट आउट. स्टंपला बॉल लागलाच नाही. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 36 रन. बॉलचा खेळ झालाय अगदी शेवटचा इथे या षटकातला. फुलर लेनचा बॉल आणि हा फटका चांगला होता. चेंडू निघून जाईल. यज्ञेशच्या बॅट मधनं हा आलाय चौकार. 36 आणि 4 40 41 धावांचं टार्गेट. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण रेडी करा आणि एका बाजूला गोलंदाजी करणारा संघ आपण आपली फील्ड अरेंज करून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस रिद्धी सिद्धी एंटरप्राइजेस आणि एका बाजूला वैदिक 11. दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचला. आपण या टॉस साठी या वेळेला करण सिंग आणि धीरज हे दोन फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुमित यांना आपण पाहताय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. करण सिंग जास्त वेळ न घेता, आजच्या दिवसात आणखीन बरेचसे मॅचेस आहेत मित्रांनो, त्या अनुषंगाने जास्त वेळ न घेता आपण प्लीज सहकार्याची गरज आहे. SNPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पास्तळ सालवड या विभागात शिवाजीनगर प्रीमियर लीग दाखवतो ना भविष्यती असं देखणं
आगळं वेगळं आयोजन नियोजन. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड अगदी करण सिंगनं एका धावेने सुरुवात केली आपल्या खेळीची. 41 धाव्यांचा रनचेज आहे. बॉल आहे 30 बॉलमध्ये रन करायचे 41. धीरज आणि एका बाजूला करण. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं फटका तर खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील, मिळते सिंगल. 2 बॉलचा खेळ झाला, दोन्ही देखील फलंदाज सही सलामत. सिंगलनं ज्यांनी आपलं स्कोर कार्डला सुरुवात केली. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता हा बॉल व्हाईट बॉल येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. पंच समीर खान बिट्टू आणि धावसंख्या 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. एकच रिव्ह्यू आहे तो, लक्षात घ्या. जर सक्सेस झाला तर तुमचा पुढे तो एक्सटेंड होईल आणि इथून जर तो रिव्ह्यू लॉस झाला तर मग तो लॉस. व्हाईट बॉल आणि जो फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे तो आता लॉस आहे. लक्षात घ्या, पुन्हा फिल्डिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. धावसंख्या जाऊन पोचते 3 वरती. बॉलचा खेळ झालाय 2. या वेळेला फटका चांगला खेळलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता करण सिंगच्या बॅट मधनं. अगदी दिमागदार स्ट्रोक. 4. खूप चांगला वेगवान फटका. फुलर लेनचा बॉल आणि त्यावरती संपूर्णपणे तुटून पडले, अक्षरशः आक्रमक झाले. आता याही वेळेला कट करायचा होता. डी झोन मध्ये गोशंकित क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. पंच अनेक गोष्टी पाहतात की काय घडलंय, काय बिघडलंय आणि तदनंतर पंच त्या बॉलला व्हाईट बॉल देखील घोषित करतात. आता या 2 रन असतील. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 9 वरती. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 3 बॉल आणि 3 बॉलचा खेळ संपल्यावरती 9 धावा ही सध्या स्थिती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आता नरम हाताने ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फक्त दिशा देत धावसंख्या आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा आठवणीतला क्रमांक 10. 100 शतक ज्यांच्या नावी राहिले आणि आता त्यांच्याच पावलोपावली भारताची रन मशीन विराट कोहली देखील त्या स्पर्धेमध्ये उतरलेत म्हणायला हरकत नाही. काय फलंदाजी. अगदी आपण पाहतात शतकात असे महान खेळाडू घडतात. अनेक वेळा त्यांच्या विपक्षात रॉंग डिसिजन राहिले परंतु कधीही पंचांच्या डिसिजनला ज्यांनी खऱ्या अर्थानं कधीच चॅलेंज केले नाही. जवळपास आज जी 100 शतकं आहेत ती कदाचित 150 असती परंतु सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू 1989 ला खऱ्या अर्थानं फक्त वयवर्ष 16 असताना पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच्या अटॅक समोर आले आणि तदनंतर मै खेलेगा ज्या पद्धतीनं शोएब अख्तर असतील, वकार युनस असतील असे दिग्गज गोलंदाज होऊन गेले आणि त्यांच्यासमोर ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग केली. ना कोणाला वाटलं नव्हतं अगदी 16 वर्षाचा मुलगा संपूर्ण क्रिकेटचा देवता होईल आणि गॉड सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक वेगळी रिस्पेक्ट या क्रिकेट खेळामध्ये. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात पहिलाच बॉल व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळला आणि जिथे अगदी सिंगल रन. धावसंख्या 1 ना आकार घेत धावा जाऊन पोहोचतील 13 वरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. गोलंदाज तयार. त्यावेळेला कदाचित सिंगल झाली असती परंतु पहिल्याच कॉल मध्ये नाही सुटले करण सिंग आणि तदनंतर हा डॉट बॉल येतोय. धावांची गती तपासून पाहिली तर आता 13 षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरा यावेळेला फटका तर खेळला जरूर आणि हा इथे येतोय तो म्हणजेच चौकार. खूप चांगली बॅटिंग आता करण सिंगच्या बॅट मधनं. फक्त टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टायमिंग या तिन्ही गोष्टींचा त्रिवेणी संगम बघायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 17 रन 17 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला खराब फटका, चेंडू षटकाराच्या बाहेर म्हणजेच आता फलंदाज इथे बाद.
षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता इथे दुसऱ्या बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात सॉफ्ट हँड फक्त दिशा देत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 18. या धावसंख्येवरती जर इक्वेशन तपासून पाहिलं तर बॉल आहेत 19 बॉल मध्ये रन करायचे 23 या मॅचला जिंकण्यासाठी. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 23 धावा. फटका तर जरूर खेळलाय, काही क्षेत्ररक्षण राहिलं अगदी शेवटच्या क्षणाला बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर त्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीनं फील्ड केलं. बॉल आहेत 18 आणि आता 18 बॉल मध्ये 22 धाव्यांची गरज. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 22 धाव्यांची गरज आहे. इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा फटका खेळले होते येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. 17 बॉल मध्ये 22 इथे सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. 16 बॉल आहेत, 16 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज आहे आणि हा फटका तर जरूर चांगला खेळला. तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. आता बॉल 15 मध्ये रन करायचे ते म्हणजेच 20. व्हाईट बॉल. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 19. SNPL शिवाजीनगर प्रीमियर लीग वन मॅन शो आयोजन नियोजन निखिल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. उपसरपंच आहेत सालवड ग्रामपंचायतीमध्ये. सातत्यानं कामाचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आज उगाच नाही. ही जी गर्दी आहे ती निखिल ठाकूर या नावासाठी जमलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कार्य सम्राट म्हणून पाहायला मिळते. यावेळेला नो बॉल आणि नो बॉल +1 म्हणजेच आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 रन्स. फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत इथे खऱ्या अर्थानं सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 26 धावा. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. एकाच रुळावर 2 गाड्या सिंगल कदाचित झाली असती. 26 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे ते म्हणजेच या मॅचला जिंकण्याकरिता 15. बारा चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. जसा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला आपण पाहतायत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल जिथे सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जाऊन पोहोचते ती आता 27 वरती. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता त्या म्हणजे 14. 11 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असा हा सामना आपण पाहताय. इथे देखील आपण पाहतात खराब यष्टिरक्षण. चांगलं यष्टिरक्षण इथे नाही होत आहे त्या अनुषंगाने आपण पाहतायत जिथे इथे व्हाईट +22. फटका खेळला जरूर. आता डॉट बॉल येतोय. 11 बॉल 12 पाहिजे होते त्या वेळेला इथे आपण पाहतात आता डॉट बॉल येतोय आणि स्कोर कार्ड मध्ये इक्वेशन 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 12. चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक डीप पॉइंटला बॉलला खेळलं. आता या इथून मॅच मध्ये हळूहळू विजयाच्या पाऊल खुणा दरवळत असताना पाहायला मिळतात. चांगला फटका होता. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन दी अप ऑन दी टोस आले आणि तदनंतर त्या बॉलला फक्त दिशा दिली. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. इथे देखील आपण पाहतात खूप चांगला फटका अगदी
मागे आले आणि तदनंतर या चेंडूला फेकून दिलं. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज. यावेळेला विजयाचा चौकार, विजयाचा शंखनाद. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि इथून विजयश्री प्राप्त केला. निखिल भाऊ किसको देने का